माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे. कधी काळी तुमचे सहकारी होते, काय भावना व्यक्त केल्या? त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी बरीच वर्ष मला माननीय मनोहर जोशी साहेब सरांच्या बरोबर मिळाली. सर म्हणून सर्व शिवसेनेला ते त्यावेळेस परिचित होते. सर म्हटलं की मनोहर जोशी सर. खरं तर हेडमास्टरसारखी त्यांची भूमिका असायची. जेवढे मनोहर जोशी सर शिस्तीचे कडक, तेवढेच आतून मात्र मनोहर जोशी सर कोमल हृदयाचे म्हणून त्यांची होती. खरं तर बाळासाहेबांच्या बरोबर निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी निष्ठा आणि सेवा कायम ठेवलेली होती. सरांच्या बरोबर मला खूप वर्ष काम करायची संधी मिळाली. कारण मी 1985-86चा शिवसैनिक आणि मी जिल्हा प्रमुख म्हणून 88मध्ये काम केल्यानंतर सरांची पहिली ओळख झाली. आणि त्यांच्या अनेक सभा आम्ही घेतल्या. ते नेहमी बाळासाहेबाला म्हणायचे की विजयला आमदार करावं लागेल, असं बाळासाहेबांना नेहमी सर सांगायचे. तर मी म्हटलं, सर मला काही आमदार होता येत नाही, कारण माझा जिल्हा गडचिरोली हा रिझर्व आहे शेड्यूल ट्राईबसाठी. तर म्हणे तुला आमदार करणार म्हणजे करणारच, असं ते गमतीनं मला म्हणायचे. आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना 1988मध्ये मला विधान परिषदेवर आमदार म्हणून बाळासाहेबांच्याकडे त्यांनी माझी शिफारस केली आणि 88ला मी आमदार झालो. परंतु 95ला सरकार आल्यानंतर विजय तुला आमदार होता येत नाही, पण तुला मी मंत्रिपदाचा दर्जा देईल, असं ते म्हणाले. आणि त्यावेळेसच्या महामंडळाच्या यादीमध्ये पहिलं नाव, महामंडळाची यादी माझं सगळ्यात वर नाव होतं, 1 नंबरवर. आणि मला वनविकास महामंडळाचा अध्यक्ष 1985 साली सरांनी, ते मुख्यमंत्री असताना मला 1995 साली त्यांना मला, ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस, महामंडळाचा अध्यक्षपद दिलं. हा माणूस म्हणजे अत्यंत मृदुभाषी आणि अभ्यासू, अत्यंत विद्वान म्हणून लोकसभेपर्यंत त्यांची अध्यक्ष होण्यापर्यंतची आणि त्यांच्या काळामध्ये झालेली कामं, विशेष करून मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना जे काम वेळेत पूर्ण करणारा मुख्यमंत्री, वेळेवर जाणारे मुख्यमंत्री म्हणून, अशी त्यांची ख्याती होती. खूप कामं सांगता येईल. खरं तर त्यांच्या काळामध्ये ज्या कामांचा उल्लेख मुद्दाम म्हणून करता येईल की फ्लायओव्हरची जी निर्मिती झाली, गडकरी साहेब बांधकाम जरी मंत्री होते तरी कल्पना ही त्यावेळेस त्याला साकार करण्यासाठी मनोहर जोशी सरांचीच ती कृपा आहे. तो असेल, पुणे एक्सप्रेस वे असेल, त्या काळामध्ये झालेले मुंबईतले फ्लायओव्हर असतील, नागपुरातले फ्लायओव्हर काही, ते सरांच्या काळात झालेले, ते मुख्यमंत्री असताना झालेले आहे. मला अत्यंत दुःख आहे की या सगळ्या, की आज सर आमच्यात नाहीत. पण एक शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणारे, प्रशासक म्हणून प्रशासनामध्ये अभ्यासू वृत्तीनं जरब ठेवणारे आणि एक उत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची नोंद आहे, एक समर्पित जो एक नेतृत्व लागतं, तशा प्रकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांचे मुख्यमंत्री म्हणून आहे. अशा नेत्याला महाराष्ट्र आज मुकला आहे. ही भरून निघणारी पोकळी कधीच भरून न निघणारी पोकळी आहे. मी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि आमच्या पक्षाही तर्फे श्री सरांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. शरद पवार गटाला तुतारी मिळालेली आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय की ही तुतारी या लोकसभेत वाजणार आहे. वाजवण्यासाठीच घेतली आहे. आता आमच्याकडे यांना वाजवण्याच्या पलीकडं काय शिल्लक, हे वाईट काय करू शकतात? आता सत्ताधारी त्यापेक्षा अधिक काही वाईट करतील असं मला वाटत नाही. आणि तुतारी असेल, मशाल असेल, तुतारी वाजवून मशाल पेटवायची आणि यांना या राज्यातून हाकलून लावायचा, हा निर्धार करूनच तुतारी कदाचित शरद पवार साहेबांनी घेतली असेल. तुतारी कधी वाजते? तुतारी शुभ कार्याच्या वेळेसच वाजते, अशुभ वेळेला तुतारी वाजवलं जात नाही.
हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता पेटवारे मशाली आपण कधी म्हणतो की ज्यावेळेस अन्यायाची परिसीमा होते त्यावेळेस मशाल पेटली जाते. आणि दोघांचंही तंत्र हे नक्की त्याला हाताची जोड लागतेच. तर मला असं वाटतं की महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी तुतारी वाजवण्यासाठी हातात घेऊन मशाल सिद्ध झाली आहे. आणि जे काही आता राजकारण घाणेरडं राजकारण जे झालेलं आहे, ज्याला राजकारणाची पातळी खालपर्यंत घसरवण्याचं पाप जे केलेलं आहे तसं भारतीय जनता पक्षाने, हे याला जनता तशी विटलीच आहे, वैतागली आहे आणि त्याचा बदला घेण्याच्या तयारीत आहे. नक्कीच त्यातून महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये दिसेल आणि विधानसभेमध्ये तर दिसणारच दिसणार. लोकसभेत जागा वाटप महाविकास आघाडीचे कधीपर्यंत होईल काय सांगणार? वंचित बाबत अजूनही अनिश्चितता आहे. नाही, वंचित बाबत अनिश्चितता म्हणण्यापेक्षा बोलणे सुरू आहे. वंचितला सोबत घेण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. वंचित सोबत राहावी त्यासाठी आम्ही ते म्हणतील त्या ठिकाणी बोलायला तयार आहोत. ते म्हणतील त्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या सोबत राहण्यासाठी चर्चेला कुठेही खंड पडू देणार नाही, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आणि मला वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेब आम्हाला विश्वासानं मी सांगेल की ते वंचित आघाडी आंबेडकर साहेबांची काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर येईल आणि आम्ही चारही मिळून महाराष्ट्रामध्ये जे विष पेरलं जात आहे, जे राजकारण घाणेरडं राजकारण जे आहे त्यातून महाराष्ट्राला मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू. कालच प्रकाश आंबेडकर म्हणाले की अजून 27-28 तारखेची जी अखेरची बैठक आहे त्याचं निमंत्रण मिळालेलं नाही. ते नेहमीच असं म्हणतात की नाही, असं आहे की 27 तारखेची अजूनही फिक्स नाही, टेंटेटिव्ह आहे. फिक्स झाली 1-2 दिवसात की त्यांना निमंत्रण दिलं जाईल. 27 तारखेला किंवा जेव्हा केव्हा बैठक होईल या बैठकीतूनच तोडगा निघेल आणि अंतिम बैठक असेल आणि जागा वाटप जाहीर होईल असा विश्वास आहे. आता आघाडीमध्ये असं काही डेडलाईन ठरवून होत नाही. चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत चालत असतात. तुम्ही म्हणाल की उद्याच झालं पाहिजे, परवाच होईल, असं होत नाही. शेवटपर्यंत चालत असतात. हे अनेक पक्षामध्ये चालत असतात. आता काही आघाडीमध्ये असलेले काही भारतीय जनता पक्षाचे काही सीटं वाटप झाले आहेत, सीट शेअरिंग झालं आहे, अंतिम फायनल झालं, असं कुठे आहे? आम्ही कशाला घाई करायची? आम्हालाही पुढची काय स्ट्रॅटेजी आहे पुढच्यांची, त्या स्ट्रॅटेजीनं आम्ही वागू शेवटपर्यंत. पण मला वाटतं की या फरवरीमध्ये एंडपर्यंत हा तिढा सुटलेला दिसेल. 9 जागेचा तिढा अजून कुठेतरी सुटला नाही. 9 नाही हो, 6 जागेच आहे कुठेतरी. शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती दिली. नाही, असं आहे की प्रश्न तुटेल. शेवट हायकमांड जे म्हणेल ते तर अंतिम आहेच ना आमच्यासाठी. उद्या राहुलजी म्हणतील किंवा मल्लिकार्जुन खरगे साहेब म्हणतील, मॅडम म्हणतील, तो अंतिम निर्णय असेल. त्यांनी सांगितलं की ते असं करा, तर आपलं तसंच करणार आम्ही. त्यामध्ये बदल करायचा अधिकारच नाही आम्हाला. नहीं, तुतारी तो शुभ काम के लिए बसती है, अशुभ काम के लिए थोड़ी बसती है. अभी ये शुभ संकेत है, उनको तुतारी दिया है. जब सत्ता का परिवर्तन होकर महाविकास आघाड़ी का मुख्यमंत्री आएगा और वहाँ भी तुतारी बजेगी, और लाने के लिए भी बजेगी, आने के बाद भी बजेगी. तुतारी तो बजनी है. मशाल से ये जो सरकार काम कर रही है ये गलत नीतियों के आधार पर, और जो अत्याचार बढ़ रहा है, रोज़ बलात्कारों की संख्या बढ़ती जा रही है, उसको प्रोटेक्शन दिया जा रहा है. रोज़ आत्महत्या बढ़ती जा रही है. खून मर्डर में तो महाराष्ट्र अभी सबसे आगे दौड़ रहा है. तो कानून सुव्यवस्था बिगड़ चुकी है. किसान परेशान है. सोयाबीन का किसान परेशान है, कपास का किसान परेशान है. प्याज का हमने निर्यात के लिए, एक्सपोर्ट के लिए हमने बयान उठाया करके ढोल बजाया गया था, उसमें भी वो गलत साबित हुए. प्याज का किसान, इनके आँख में प्याज निचोड़ेगा और इनके आँख भी लाल करने वाले, ये सब स्थिति जो दिख रही है. रोज़ पेपर फूटते जा रहे हैं और पेपर फोड़ा जा रहा है. पेपर के फोड़ने से माध्यम से पैसे कमाए जा रहे हैं. इसमें भी जो कंपनियां हैं सरकार को बिकी हुई है,
सरकार से मिली हुई है, इसीलिए ईमानदार बच्चा जो है, होशियार बच्चा है, होनहार है, उसके साथ में अन्याय हो रहा है और भर्ती के नाम पर पूरा महाराष्ट्र में ये सब बच्चों के साथ में खिलवाड़ किया जा रहा है। तो मुझे लगता है कि ये सब स्थिति को देखते हुए आज पवार साहब, उद्धव ठाकरे साहब, जो भी चिन्ह मिले, चेहरा अलग होता है। चिन्ह से क्या है, चिन्ह मायना नहीं रखता, विचार मायने रखे जाते हैं। और किसके साथ में मास है, मास कोई कभी भी फुटीरवादियों के साथ में नहीं जा सकता है। कोई भी सर्वे करा लो, इनकी हालत तो लोकसभा चुनाव के बाद ना घर का ना घाट का ये रहेगी। और रहेंगे घाट तो वो घाट कौन सा होगा पॉलिटिकल, वो भी पता चलेगा। इनको पॉलिटिकल, इनका सुसाइड इन्होंने किया है, ऐसा मैं मानता हूँ। जो इन्होंने पार्टी फोड़कर चंद समय के लिए, चंद खुशियों के लिए जो कदम उठाया है, ये कदम इनके लिए बहुत भारी होगा। और इनका नामो निशान तक मैं दावे के साथ में कहूँगा कि आने वाले पार्लियामेंट के बाद ये दोनों पार्टियां जो पार्टी फोड़कर बाहर हुए, ये दोनों पार्टियों का निशाना भी दिखेगा नहीं, ये मैं दावे के साथ कहूँगा। कांग्रेस के विधायक जिस तरह से बीजेपी में जा रहे हैं, तो शिवसेना और शिंदे गुट के और बीजेपी के कुछ एमएलए आपके संपर्क में है? नहीं, बहुत सारे संपर्क में है। अभी कल परसों 2 बार मिल के गए ये हमारा आशीष देशमुख, हमारे हाईकमान को, वहाँ पे दाल नहीं गल रही। और दूसरी बात कहता है कि कांग्रेस के लोग हमारे साथ आने वाले हैं, वडेट्टीवार भाजपा में आने वाला है। वही आशीष देशमुख 4 बार मिल के जाता है पिछले दरवाजे से। अब इसको क्या कहे, कौन सी ईमानदारी कहे? आशिष देशमुख पुन्हा येऊ इच्छित आहेत का? जागा काही मागत आहे? भेटून गेले मागच्या दरवाज्यातून 2 वेळा आम्हाला। क्या लगता है कितने विधायक आप? अरे जिनके खून में बेईमानी है, बार बार पालता बदलते, वो ईमानदारी की भाषा क्या करेगा? बार पहले बीजेपी में, बाप फादर कांग्रेस में थे आशीष के, बाद में वो भाजपा में गए, फिर कांग्रेस में आए, फिर भाजपा में गए। अब कभी खो खो खेलता है, कभी कबड्डी खेलता है। अब इसको लंगड़ी खेलने के दिन आएंगे इसके। हाँ, अगले हफ्ते मोदी जी विदर्भ के दौरे पे हैं, क्या कहेंगे? यवतमाल आने वाले हैं प्रधानमंत्री आए और किसान को जो शब्द दिया था मोदी जी ने वो पूरा करे। पहले 2014 में जो दिया था वही शब्द पूरा किया, तो विदर्भ के किसानों को बहुत कुछ मिल गया, ऐसा मानेंगे और किसान ढोल बजाएंगे। मराठीत सांगाल काही भाजप शिवसेनेचे आमदार आपल्या संपर्कात आहे का? 100% तिकडे गर्दी झाली आहे। आता नाचणाऱ्याला अंगण कमी पडत आहे, तर जातील कुठे, दुसरं अंगण शोधतील ना, हेच चाललं आहे। तिथे एवढी गर्दी झाली 3 पक्षाच्या मारामारीमध्ये की त्यांना जागा सुरक्षित वाटत नाही। त्यामुळे अनेक जण जिथे नंबर 2 वर भाजपचे होते ते संपर्कात आहे, जिथे नंबर 2 राष्ट्रवादीचे होते, जिथे आता राष्ट्रवादीने कब्जा केला भाजप आणि भाजपला आता मोकळं सोडलं आहे, भाजपला विश्वास वाटत नाही, जिथे राष्ट्रवादीच्या अजित गटांना विश्वास वाटत नाही आपल्याला उमेदवारी मिळेल, असे कितीतरी लोक आमच्या संपर्कात आहेत। ते लाईन लांब झालेली दिसेल, बडी लंबी लाईन दिखेगी, एवढा मी विश्वासाने सांगतो। आता एक माजी आमदारांबद्दल वेगळे जे नुकतेच भाजपामध्ये ते पण काहीतरी येऊन भेटून गेले असतात आपण, ते दावा करतात की काँग्रेसमधून मोठे लोक नाही, ते असं आहे, उपऱ्यांना जास्त उपरेगिरी सुचते। तो आशिष देशमुख पहिले कुठे, वडील काँग्रेसमध्ये, काँग्रेसचा इमानदार शिपाई म्हणून भाषण केलं, नंतर भाजपात गेले, भाजपामध्ये जाऊन रमले नाही, तिथून पुन्हा काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमध्ये काही गवसत नाही तर हा पुन्हा भाजपमध्ये गेले, आता पुन्हा काँग्रेसच्या मागच्या दरवाज्यातून भेटतात। हा हौस्या नवशा गवशा आहे। हे यात्रेमध्ये जाणारा हौसा असतो ना, हौस्या नवसा आणि गवसा म्हणजे काय, काही हौस मिटवायसाठी जातो एक वेळा, काही गवसा म्हणजे काही गवस्त का म्हणून जातो, आणि मग शेवट काही नाही मिळाला हा नवस फेडायसाठी जातो। असा हा नवस फेडणारा, काही गवस्ते का म्हणून गवसा म्हणजे शोध भेटण्यासाठी 3 प्रकारचे लोक यात्रेत जात असतात, तशी त्याची इच्छा आहे त्या आशिष देशमुखाची। म्हणजे एक जातो हौस्या, हौस पुरवायसाठी, दुसरा जातो गवस्या म्हणजे काही गवस्ते का, पाकिट मारायला भेटते का, काही लुटायला भेटते का म्हणून, आणि तिसरा जातो नवस फेडायसाठी। हा नवश्यामध्ये मोडतो की गवश्यामध्ये मोडतो की हौशामध्ये मोडतो हे मला काही अजून कळत नाही आहे। हा पण तिन्ही मधला कुठल्या तरी प्रकारात हा आशिष देशमुख मोडतो आहे, म्हणून पुन्हा मागच्या दारवानं आमच्या दारवानं ठोकतो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।